मी अनिता पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं अनुकरणमध्ये खूप 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 स्वागत करते। तर आता सणवार आलेलेच आहेत, तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे, आपले सणवार चालूच असतात। तर सणावाराला नवीन लग्न झाल्यापासून ते प्रत्येक एज मधल्यांना तयार व्हायला खूप आवडतं, मेकअप करायला, असं नटून थटून रेडी व्हायला सगळ्यांना खूप आवडतं, असं मला तर खूप आवडतं। तर आता संक्रांत आली आहे, तुम्हाला तर माहितीच आहे, आता 14 तारखेला संक्रांत आहे। तर आणि आज संक्रांत हा एकच असा सण आहे की ज्या सणाला ब्लॅक साडी नेसू शकतो। मी सुद्धा आज ब्लॅक साडी वेअर केलेली आहे। तर आजचा सिंपल आणि साधा मेकअप लुक तुमच्यासमोर शेअर करते मी। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। सर्वात पहिले चेहरा पूर्ण करून आली आहे मी फेस वॉशनी। जेव्हा पण आपण मेकअप करतो तेव्हा चेहरा एकदम आपला क्लीन असणं आवश्यक आहे। तर पहिले आम्ही फेस वॉशनी पूर्ण चेहरा वॉश करून आली आहे। आता मी लावणार आहे पहिला म्हणजे मॉइश्चरायझर। तर आता मॉइश्चरायझर लावून घेते। ते नेव्हियाचे मॉइश्चरायझर आहे। तर आजचे प्रोडक्ट मी एवढे दाखवणार नाहीये, फक्त मी मेकअप लुक तुमच्यासोबत शेअर करते। मॉइश्चरायझर लावून झालंय। आता मॉइश्चरायझर तर लावून झालेला आहे आणि आता जर तुम्ही बाहेर जाणार असाल तर सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे। मी तर बाहेर जाणार नाहीये, फक्त शूटसाठी हा व्हिडिओ शूट करते, त्याच्यामुळे मी सनस्क्रीन स्किप करते। तुम्ही बाहेर जाणार असाल तर सनस्क्रीन अवश्य लावा। त्याच्यानंतर मग मी लावतेय प्रायमर। तर हे माझ्याकडे इनसाइडचं प्रायमर आहे, तर ते लावते मी। याच्याने ना आपला चेहरा आहे ना पूर्ण असा प्लेन एकसारखा दिसून येतो, म्हणजे मेकअप करायला एकदम असा बेस रेडी होतो। आणि आपण जे फाउंडेशन वगैरे लावतो ना ते आपल्या स्किन मध्ये जात नाही आणि आपला मेकअप सुद्धा लॉंग लास्टिंग राहतो एकदम आणि हायड्रेट दिसतो एकदम। याची फक्त एक लेयर लावून घ्यायची आहे आपल्याला चेहऱ्यावर पूर्ण। आता प्रायमर तर लावून झालंय, आता मी लावते फिटमीचे फाउंडेशन। आता याला आहे ना मी असं टॅप करते, असं सगळीकडे लावून घेते आधी। आता हे लावून झालंय आणि आता हे ब्युटी ब्लेंडर घेतलाय, तो ओला करून घेतलाय आणि असं डॅब डॅब करणार आहे मी। आणि आपण जेव्हा फाउंडेशन वगैरे लावतो ना तेव्हा फक्त चेहऱ्याला लावायचं नाहीये, तर आपली मान असते ना त्याला पण लावायचं आहे। कारण आहे ना मानेला जर आपण लावले नाही ना प्रोडक्ट तर मानेचा भाग असा काळा काळा दिसतो आणि वरचा भाग फक्त गोरा गोरा दिसतो। त्याच्यामुळे कान, त्याच्यानंतर मान व्यवस्थित असं सगळीकडे लावून घ्यायचे, कानाला, असं नाकाच्या कोपऱ्याला असा आणि डोळ्यांच्या खाली। तर फाउंडेशन तर लावून झालेलं आहे माझं। आता थोडंसं मी कन्सिलर लावते ते डोळ्यांना आणि थोडंसं असं इथे नाकाच्या इथे लावते थोडंसं, जास्त मला काही एवढी गरज वाटत नाही। याला सुद्धा तिथल्या तिथेचा ब्लेंड करून घेते। कन्सिलर सुद्धा लावून झाले। आता मी कॉम्पॅक्ट पावडर लावते। आता कॉम्पॅक्ट पावडर ही कलर एसेन्सची आहे माझ्याकडे। आता इथे संपायला आली, मी डेली यूज करते त्याच्यामुळे तीच लावते आता। सगळीकडे लावून घेते मी पावडर।
तर आता आयशॅडो लावते आणि आयशॅडो मी नॉर्मल लावणार आहे, जास्त डार्क लावणार नाही आहे कारण मला तो सूट होत नाही डार्क लावलेला. तर नॉर्मल थोडासा असा कलर मॅच होईल असं लावते फक्त. तर आता पिंक शेड घेते बोटावर मी आणि सगळीकडे लावून घेते आधी पिंक शेड. आता पिंक शेड तर लावून झाला आहे माझा, इकडे दोन्ही साईडला लावून झालं आहे. आता साईडला मी थोडा डार्क शेड देते. तर थोडासा डार्क ब्राऊन कलर असतो ना तो देते, ब्लॅक नाही लावत एकदम, मग ते एकदम ब्लॅक ब्लॅक दिसतं. ते डार्क ब्राऊन कलर असतो ना तो लावते थोडा साईडला. छान दिसतो एकदम. मस्त दिसत आहेत डोळे. नॉर्मलच लावलंय, जास्त काही लावलं नाही. तर आता आयशॅडो तर लावून झालंय. आता मी लावते हे मेबलिनचं आयलायनर. तर याचा स्ट्रोक आहे ना खूप जाड आहे, त्याच्यामुळे ना अशी विंग काढायला ज्यांना जी विंग काढायला आवडतं ना, मला पण आवडतं विंग काढायला, ज्यांना जाड आयलायनर लावायला आवडतं ना त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे. कारण याचं स्ट्रीप आहे ना खूप मोठं आहे. आता आयलायनर सुद्धा लावून झालं. आता मी लावते काजळ. तर आजचे प्रोडक्ट हे सगळे माझ्याकडे आहेत, ते मी यूज केलेले आहेत. तुमच्याकडे जे पण फाउंडेशन लिपस्टिक वगैरे ज्या पण ब्रँडचे असतील ते तुम्ही यूज करू शकता. मी जस्ट तुमच्यासमोर एक मेकअप लुक शेअर करते संक्रांती स्पेशल. प्रोडक्ट तुम्ही कुठलेही तुमचे वापरू शकता. आता मी काजळ लावते. काजळ हे नेहमी खाली आणि वरच्या आयलॅशेसला पण लावायचं आहे, खालच्या वॉटर लाईन आणि वरची वॉटर लाईनला पण लावायचं आहे. म्हणजे डोळे छान दिसतात. बघू शकता, इकडचा डोळा बघा आणि हा डोळा बघा. आता काजळ आयलायनर लावून झाले. आता मी लावते मस्करा. आयब्रो पेन्सिल आहे, आयब्रो सेट करते आता. आता इकडची तर झाली. आता इकडची आयब्रो सेट करून घेते. आयब्रो सुद्धा सेट करून झाली, मस्त दिसत आहेत. आता ब्लश लावते थोडासा पिंक कलरचा. मस्त ब्लश पण लावून झालं. आता सगळं झालंय. आता लास्टला म्हणजे लिपस्टिक आणि हायलायटर लावायचं राहिलंय. आता लिपस्टिक लावून घेते. आता पिंक कलरची बॉर्डर आहे माझी, त्याच्यामुळे पिंक कलरची लिपस्टिक लावते मी.
तर आता लिपस्टिक पण लावून झाली आणि आता मी लावते हायलायटर. पहिले तर इथे आयब्रोला मी मगाशी लावलं नव्हतं, तर इथे आयब्रोच्या खाली थोडंसं हायलायटर लावते. म्हणजे छान शाईन येते तिथं, उठून दिसतात आयब्रो. आणि आता इथे चीकच्या वरती आणि डोळ्यांच्या खाली थोडंसं नाकाच्या शिंगाला लावते, डोळ्यांच्या कॉर्नरला इथे लावते थोडंसं, ओठांच्या मध्ये लावते. छान हायलायटर पण लावून झालं आणि आता सगळं झालेलं आहे. आता मी पटकन ज्वेलरी घालते आणि येते. तर कसा वाटतं आजचा मेकअप, पण तरी सुद्धा काहीतरी मिसिंग वाटते मला. छान दिसते पण तरी सुद्धा काहीतरी मिसिंग वाटते नाकातली. तर आपला महाराष्ट्रीयन सण आणि नथ विसरणार असं कसं होणार, तर नथ घालते. आता कसं वाटतंय, छान वाटतंय ना. तर संक्रांतीसाठी मी तर रेडी झालेली आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने मेकअप करा, म्हणजे असाच करा असं नाही मी सांगते. तर तुम्हाला जसा वाटेल तसा मेकअप करा. जे पण प्रोडक्ट असतील त्याच्यामध्ये तुम्ही छान असा छान आणि सुंदर असा मेकअप करा. तर मी तर आता रेडी झालेली आहे. आता तुम्हाला सुद्धा रेडी व्हायचं. संक्रांतीसाठी हलव्याचे दागिने घालतात. जर नवीन नवरी वगैरे असेल, पहिली संक्रांती वगैरे करायची असेल तर याच मेकअप लुकवर तुम्ही हलव्याचे दागिने सुद्धा घालू शकता. मी तर आता मोत्याचे घातले. तर दागिन्यांचं काय आहे, दागिनं तुम्हाला जे आवडेल ते घालू शकता. जशी तुमच्या साडीची काठ असेल, सिल्वर काठ असेल तर ऑक्साईडची ज्वेलरी किंवा मग डायमंडची ज्वेलरी घालू शकता त्याच्यावर. जर तुमचे काठ जर गोल्डन असेल तर पूर्ण गोल्ड ज्वेलरी घातली तरी सुद्धा चालेल. याच्यावर तर मी ही मोत्याची ज्वेलरी घातली, तर ही सुद्धा याच्यावर छान दिसते. तर अशी ज्वेलरी सुद्धा तुम्ही मोत्याची ज्वेलरी सुद्धा घालू शकता. तर आजचा सांगायचा उद्देश एवढाच की काही येऊ दे पण मेकअप करा सगळ्यांनी. सणावाराच्या दिवशी सगळ्यांनी छान नटून थटून राहायचं आहे, कारण आपल्याला कोणाला दाखवायचं नाही आहे, कोणाला जळवायचं नाही आणि कोणाला खाली पडायचे सुद्धा नाही आहे. तर आपल्याला स्वतःसाठी मेकअप करायचे, स्वतःसाठी जगायचं आहे आपल्याला. पण जर नेहमी पॉझिटिव्ह राहिलो तर घरातल्या माहोलसुद्धा बदलून जातो. घरातली माणसंसुद्धा तेवढ्याच आनंदाने, तेवढेच पॉझिटिव्ह, आपल्या घरातला माहोलसुद्धा तेवढाच पॉझिटिव्ह होतो. तर आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा माझा लुक, तर आजचा माझा मकर संक्रांत स्पेशल लुक कसा वाटला तो सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.